हॅलो डिअर स्टुडंट्स, मी डॉक्टर मुळे, डायरेक्टर ऑफ नोबेल अकॅडमी. मी आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं? मागच्या लेक्चरमध्ये आपण डीएनए, स्ट्रक्चर ऑफ डीएनए आणि आरएनए व आरएनए चे टाइप्स पाहिले. ओके, तर आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण तुमच्या पार्ट सेकंड मधला पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. कोणता? हेरिडिटी आणि इव्होल्युशन. आपण ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये लागणार आहेत ते आपण 9th मधल्या पाहिल्या आहेत. तर आज आपण तुमचा चॅप्टर स्टार्ट करू. कोणता? हेरिडिटी आणि इव्होल्युशन. ओके, तर पहिला पॉइंट कोणता आहे तुमच्या बुक मध्ये? तो आहे हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. या पहिल्या पॉइंट मध्ये काही सायंटिस्ट दिले आहेत, त्यांनी काय काय प्रपोज केलं आहे, काय काय डिस्कव्हरी केली आहे हे दिलं आहे, ते आपल्याला स्टडी करायचंय, माहिती करून घ्यायचंय. ओके, तर पहिले सायंटिस्ट कोणते? ग्रेगर जोहान मेंडेल. तर त्यांना काय म्हणतात? पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. का म्हणायचं? कारण जेनेटिक्सचा त्यांनी पाया रचला. तर आपण मागच्या स्टँडर्ड मध्ये पाहिलं ना, त्यांनी पी प्लांट वर एक्सपेरिमेंट केले. त्याच्यातून त्यांनी काय कन्क्लूड केलं की असा कोणता तरी फॅक्टर आहे तो एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जातो. त्यांना जीन माहित होतं का? नव्हतं. त्यांनी फक्त सांगितलंय फॅक्टर आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. ओके, तर हे त्यांनी सांगितलं आणि सगळ्यात पहिले जेनेटिक्सची सुरुवात केली, म्हणून त्यांना पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स म्हणतात. ओके, त्याच्यानंतर दुसरे सायंटिस्ट आहेत 1901 ह्युगो डी व्हिस. तर काही प्राण्यांमध्ये किंवा काही प्लांट्स मध्ये सडन चेंजेस होतात, अचानक बदल होतात त्यांच्या जेनेटिक मटेरियल मध्ये, तसेच फिनोटाइप आणि जिनोटाइप मध्ये. तर त्याला त्यांनी काय सांगितलं? ते म्युटेशन आहे. म्युटेशन म्हणजे काय? ज्या डीएनए मध्ये न्यूक्लियोटाइड आहेत, आपण न्यूक्लियोटाइड पाहिले. न्यूक्लियोटाइड मध्ये काय काय कंपोनंट असतात? नायट्रोजनस बेस, शुगर आणि फॉस्फेट. तर जे नायट्रोजनस बेस असतात त्याच्यावरून न्यूक्लियोटाइडला नाव दिलं जातं. उदाहरणार्थ ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन हे नायट्रोजनस बेस आहेत आणि यांच्यावरूनच न्यूक्लियोटाइडला नाव दिलं जातं. तर उदाहरणार्थ आपण ऍडेनिन, थायमिन घेतलं तर नॉर्मल एखाद्या एनिमल मध्ये किंवा प्लांट मध्ये नॉर्मली त्याच्या जेनेटिक मध्ये ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन अशी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असेल. पण जर काही कारणास्तव म्युटेशन झालं म्हणजे ही सिक्वेन्स आपोआप चेंज होते, त्याला म्युटेशन असं ह्युगो डी व्हिस यानं सांगितलं आहे. तर आणि त्यांनी थेअरी कोणती प्रपोज केली? म्युटेशनल थेअरी, याच्यावरूनच. ओके, म्युटेशन थेअरी खूप डीप मध्ये आहे, पण ती 12th मध्ये आहे, आपल्याला नाहीये. त्यामुळे आपण जास्त डीप मध्ये पाहायचं नाही, जेवढं बुक मध्ये दिलं आहे तेवढं आपण पाहायचं. ओके, तर नंतरचे सायंटिस्ट आहेत वॉल्टर सटन 1902. तर यांनी काय केलं? ज्यावेळेस जेनेटिक मटेरियल हे न्यूक्लियस मध्ये आहे असं माहित असतं, ज्यावेळेस जेनेटिक मटेरियल हे डीएनए आहे, क्रोमोझोम मध्ये असतं, पण ते पेअर मध्ये असतं की सिंगल असतं हे माहित नव्हतं. तर वॉल्टर सटन यांनी अशी डिस्कव्हरी केली की जे जेनेटिक मटेरियल आहे क्रोमोझोम ते पेअर मध्ये असतं. कशावर एक्सपेरिमेंट केला? ग्रॉस हॉपर, म्हणजे मराठीमध्ये नाकतोडा म्हणतात. ओके, आणि नंतरचे 3 सायंटिस्ट आहेत ओसवाल्ड, मॅकलिन आणि कोलिन 1944. तर या शास्त्रज्ञांनी काय प्रपोज केलं? काय सांगितलं? एक्सेप्ट व्हायरसेस ऑल ऑर्गॅनिझम हॅव डीएनए जेनेटिक मटेरियल. ओके, तर फक्त व्हायरस, बाकीचे ऑर्गॅनिझम कोणकोणते? बॅक्टेरिया, फंगाय, ॲनिमल, यांच्यामध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. फक्त डीएनए जेनेटिक मटेरियल कशामध्ये नाहीये? व्हायरस मध्ये. ओके, तर हे ह्या 3 शास्त्रज्ञांनी, 3 सायंटिस्टनं आपल्याला सांगितलं. नंतरचे 2 सायंटिस्ट आहेत फ्रँकॉइस जॅकॉब आणि जॅक मॉनार्ड. तर या 2 शास्त्रज्ञांनी काय प्रपोज केलं? प्रोटीन सिंथेसिसचं मॉडेल विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरियल सेल. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन जे तयार होतात त्याचं मॉडेल यांनी प्रपोज केलं ह्या 2 सायंटिस्टनं, फ्रँकॉइस जॅकॉब आणि जॅक मॉनार्ड. ओके, तर हे असे सायंटिस्ट झाले आणि त्यांनी जे जे कार्य केलं, जे जे काम केलं किंवा त्यांनी जे जे प्रपोज केलं
जी डिस्कवरी केली तर ते आपण पाहिलं. ओके, तर आता आपल्या चॅप्टरचा सेकंड पॉइंट आहे. सेकंड पॉइंट कोणता आहे? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तर ह्या तिन्हीलाच प्रोटीन सिंथेसिस म्हणतात किंवा सेंट्रल डॉग्मा म्हणतात. ट्रान्सफर ऑफ यालाच सेंट्रल डॉग्मा म्हणतात. फ्लो ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम डीएनए टू एमआरएनए, एमआरएनए टू प्रोटीन. ओके, तर प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रायमरी समजलं. प्रोटीन सिंथेसिस म्हणजे आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स तयार केले जातात. तर प्रोटीनची गरज आपल्याला का लागते? प्रोटीनची गरज आपल्या मसल बिल्डअप साठी, आपल्या ग्रोथ साठी, आपले एन्झाईम, हार्मोन्स, सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी आपल्याला प्रोटीनची नीड लागते, गरज लागते. तर ते प्रोटीन कुठं बनवलं जातं? आपल्या बॉडीमध्येच बनवलं जातं. आणि त्याचा कोड कुणाकडे असतो? त्याचा कोड असतो डीएनए मध्ये. ओके, तर ही ऍनिमल सेल आहे, प्रायमरी दाखवली आपण फॉर एक्झाम्पल. तर ऍनिमल सेल मध्ये सेंटरला काय असतो? न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या बाहेर काय असतं? न्यूक्लियर इन्व्हॉल्व असतं. न्यूक्लियसच्या मध्ये काय असतो? डीएनए असतो. डीएनए ला जेनेटिक मटेरियल पण म्हणतात आणि डीएनए चा छोटा भाग घेतला तर त्याला जीन म्हणतात. ओके, आणि हा पूर्ण जो सेमी लिक्विड पार्ट आहे तो असतो सायटोप्लाझम. प्लाझम मध्ये वेगवेगळे ऑर्गनेल्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्याला माहित करून घ्यायचा आहे, तो इम्पॉर्टंट आहे. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 2 टाइपचा असतो. कोणता? फर्स्ट असतो तो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि सेकंड रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर दोन्ही मध्ये फरक काय आहे? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर रायबोझोम्स असतात. ओके, रायबोझोम्स वरच आपलं ट्रान्सलेशन होणार आहे आणि ट्रान्सलोकेशनही तिथंच होणार आहे प्रोटीन सिंथेसिसचं, आणि प्रोटीन तिथं बनणार आहे. ओके, तर आता आपण ऍक्च्युअल पॉइंटला स्टार्ट करू. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तर फर्स्ट पॉइंट ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन कसं होतं ते आपण पाहू. ओके, तर आपण बघणार आहोत ट्रान्सक्रिप्शन. तर ट्रान्सक्रिप्शन कुठं होतं सेलमध्ये? माहित असेल तर सांगा, कमेंट करा, नसेल तर मी सांगतो. ट्रान्सक्रिप्शन हे आपल्या सेलच्या न्यूक्लियस मध्ये होतं. तर प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय होतं? जे प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी कोडेड स्वरूपात डीएनए मध्ये इन्फॉर्मेशन असते ती कॉपी कोण करतो? एमआरएनए करतो. तर कोडेड स्वरूपात प्रोटीन सिंथेसिस साठी इन्फॉर्मेशन कुठं असते? डीएनए मध्ये. तर ती इन्फॉर्मेशन कोण कॉपी करतो? एमआरएनए करतो. तर त्यालाच काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन म्हणायचं. ओके, तर आपण ट्रान्सक्रिप्शन कसं होतं ते पाहू. तर ही सेल आहे, आपण न्यूक्लियस थोडा मॅग्निफाय केला आहे समजण्यासाठी. ओके, तर सगळ्यात पहिले हे सेल आहे, सेल मध्ये न्यूक्लियस आहे, तो मॅग्निफाय केला आहे समजण्यासाठी. हा डीएनए आहे. तर डीएनए नॉर्मल अशा कॉइल फॉर्म मध्ये असतो, पण त्याला बायफर्गेट म्हणजे 2 भागात डिवाइड करण्याचं एक एन्झाइम करतो. त्याला म्हणायचं आरएनए पॉलिमरेज. काय म्हणायचं? आरएनए पॉलिमरेज. तर तो एन्झाइम तुमच्या बुक मध्ये दिला आहे, फोटो आहे त्याच्यामध्ये, आणि फोटो मध्ये दिला आहे की आरएनए पॉलिमरेज आहे. तर तो काय करतो? डीएनए ला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके, तर ही पहिली स्टेप ट्रान्सक्रिप्शनची. तर डीएनए मध्ये हे न्यूक्लियोटाइड्स आहेत, ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. तर हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. आणि जो एमआरएनए फॉर्म होणार आहे 2 स्ट्रँड पैकी फक्त एका स्ट्रँडवर एमआरएनए फॉर्म होणार आहे. ओके, आणि दुसरा स्ट्रँड रिकामाच राहणार आहे. तर आपण काय पाहिलं की आरएनए पॉलिमरेज हा डीएनए ला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो, त्याची विभागणी करतो. ओके, डिवाइड करतो. तर आरएनए पॉलिमरेजनी डीएनए 2 पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर ज्या न्यूक्लियोटाइड्स आहेत डीएनएच्या ह्या स्ट्रँड वरच्या, तर तो कॉपी कोण करणार आहे? एमआरएनए करणार आहे. ओके, फक्त फरक कशात असणार आहे? डिफरन्स कशात असणार आहे? डिफरन्स असणार आहे थायमिनच्या ऐवजी युरॅसिलला असणार आहे. आपण बेस पेअर्स मध्ये पाहिलं ना की ऍडेनिनची पेअर कशामध्ये होते? थायमिन सोबत.
ग्वायनिनची सायटोसिन सोबत, ऍडेनिन मध्ये आणि थायमिन मध्ये 2 बॉन्ड असतात, ग्वायनिन आणि सायटोसिन मध्ये 3 बॉन्ड असतात. तर आरएनए मध्ये ऍडेनिनच्या सोबत थायमिन ऐवजी युरॅसिल हा नायट्रोजनस बेस असतो, न्यूक्लियोटाइड असतं. ओके, तर हे पाहिलं आपण. तर डीएनए मध्ये हा जो कोड आहे ऍडेनिन थायमिन ग्वायनिन सायटोसिन, ऍडेनिन थायमिन ग्वायनिन सायटोसिन, तर हा कोड कॉपी करणार आहे कोण करणार? एमआरएनए करणार. ओके, तर मग जसा न्यूक्लियोटाइडचा पेअर आहे तशा पेअरचा एमआरएनएच्या न्यूक्लियोटाइडचे फ्रॅगमेंट येणार आणि एमआरएनए इथं फॉर्म होणार. ओके, ऍडेनिनची पेअर काय तयार होईल? युरॅसिल, थायमिनची ऍडेनिन, ग्वायनिनची सायटोसिन, सायटोसिनची ग्वायनिन, ऍडेनिनची युरॅसिल, थायमिनची ऍडेनिन, ग्वायनिनची सायटोसिन, सायटोसिनची ग्वायनिन. तर अशा प्रकारे जी प्रोटीन सिंथेसिस साठी कोडेड इन्फॉर्मेशन डीएनए मध्ये आहे ती एमआरएनएच्या स्वरूपात कॉपी होणार आहे. तर ही कॉपी झाली आहे आणि हा डीएनए फॉर्म झाला आहे. तर हा एमआरएनए फॉर्म झाला आहे. प्रोटीन सिंथेसिस साठी लागणारी कोडेड इन्फॉर्मेशन कॉपी केली आहे. ओके, तर ह्या एमआरएनए मध्ये जे 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत, जे 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत, त्या 3 न्यूक्लियोटाइडचा मिळून एक कोडॉन होतो. म्हणजे एक कोडॉन हा एक अमिनो ऍसिड फॉर्म करतो पहिलं, आणि 3 न्यूक्लियोटाइड्स मिळून एक कोडॉन तयार होतो. ओके, आणि तो एक कोडॉन एक अमिनो ऍसिड साठी कोड कॅरी करतो. तर हे झालं ट्रान्सक्रिप्शन. याच्यामध्ये एमआरएनए फॉर्म होतो. तर इन शॉर्ट आपण काय पाहिलं की डीएनए पासून एमआरएनए फॉर्म होतो, त्यालाच काय म्हणायचं? ट्रान्सक्रिप्शन. ओके, तर आता ट्रान्सक्रिप्शनच्या पुढची स्टेप काय आहे? ट्रान्सलेशन. आता हा जो कोड तयार झालाय, कोड कॉपी केलाय कुणी कोड कॉपी केलाय एमआरएनए. तर तो कुठे घेऊन जाणार? आपण पाहिले हा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या खाली रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. तर ह्या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर काय असतात? तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर काय असतात? रायबोझोम्स असतात. तर हा जो एमआरएनए फॉर्म झालेला आहे तो या न्यूक्लियसच्या बाहेर येईल. न्यूक्लियसचं जे न्यूक्लिअर इनव्हॉल्व असतं त्याला पोर्स असतात, छिद्र असतात, त्याला न्यूक्लिअर पोर्स म्हणतात. त्याच्यामधून हा एमआरएनए बाहेर येईल आणि कुठं जाईल? रायबोझोमवर जाईल. आणि नंतरची जी प्रोसेस आहे ट्रान्सलेशन ती तिथं स्टार्ट होईल. ओके, तर आपण आता काय बघणार? ट्रान्सलेशन. तर ट्रान्सक्रिप्शन कुठे झालं होतं? ट्रान्सक्रिप्शन झालं होतं न्यूक्लियस मध्ये, बरोबर. तर मग जो एमआरए फॉर्म झालाय तो कुठे बाहेर आला? रायबोझोम मध्ये आलाय. ओके, तर तो रायबोझोम हा आपण मॅग्निफाय केलाय म्हणजे मोठा केलाय. तर मग आपण काय सांगितलं? एका अमिनो ऍसिड साठी 3 बेस पेअर्स लागतात, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? कोडॉन म्हणतो. ओके, ऍडेनिन, ग्वायनिन आणि सायटोसिन हे काय झाले? कोडॉन झाले. कुणाचे? एमआरएनएचे. मग हा कोडॉन रीड कोण करणार? रायबोझोम करेल आणि त्या कोडॉननुसार टीआरएनए अमिनो ऍसिड घेऊन येईल. तर आपण डायग्राम मध्ये दाखवले टीआरएनए आलाय. ओके, तर ऍडेनिनला पेअरला कोण आहे? इथं युरॅसिल. ग्वायनिनला कोण आहे? सायटोसिन. आणि सायटोसिनला ग्वायनिन आहे. तर हे खालचा जो कोडॉन आहे आणि टीआरएनएचे हे जे 3 बेसेस दिसत आहेत युरॅसिल, सायटोसिन आणि ग्वायनिन, तर याला काय म्हणतात? याला म्हणतात अँटीकोडॉन. ओके, तर ह्यांची बेस पेअर ह्या दोघांची पेअर तयार झाली आहे टीआरएनएची आणि एमआरएनएची. आणि टीआरएनए काय घेऊन आलाय? एक अमिनो ऍसिड घेऊन आलाय. तर टीआरएनए काय घेऊन आलाय? एक अमिनो ऍसिड. मग अमिनो ऍसिड पासूनच काय तयार होणार आहे? प्रोटीन होणार आहे. ओके, तर ह्या रायबोझोमनी एक कोडॉन रीड केला आणि एक अमिनो ऍसिड घेऊन आलाय. ओके, तर आता काय होणार? आता काय होणार? रायबोझोम पुढे सरकेल आणि हा टीआरएनए इथून निघून जाईल आणि हा अमिनो ऍसिड इथंच राहील. समजा हा अमिनो ऍसिड इथं राहिलाय. ओके, तर मग ह्या कोडॉन नुसार दुसरा टीआरएनए अमिनो ऍसिड घेऊन येईल. ओके, तर दुसरा
दुसरा tRNA घेऊन येईल. ओके, तर त्याचा बेस, त्याचे पेयर्स काय असतील? युरॅसिलचा असेल ऍडेनिन, ऍडेनिनचा असेल युरॅसिल, ग्वानिनचा असेल सायटोसिन. ओके, ओके, तर दुसरा tRNA घेऊन आला अँटीकोडॉन, कोणता? ऍडेनिन, युरॅसिल, सायटोसिन, आणि एक अमिनो ऍसिड घेऊन आलाय. पहिला अमिनो ऍसिड हा पहिला अमिनो ऍसिड इथं आहे आणि दुसरा अमिनो ऍसिड tRNA घेऊन आलाय. त्या दोघांमध्ये एक बॉन्ड तयार होतो, पेप्टाइड बॉन्ड. ओके, आणि रायबोझोम पुढे सरकलाय. ओके, तर रायबोझोम असंच काय करेल, असे मिलियन्स ऑफ न्यूक्लियोटाइड आणि कोडॉन रीड करेल रायबोझोम. ओके, आणि त्याच्यानुसार ही चेन तयार होईल अमिनो ऍसिडची चेन अशी तयार होईल प्रत्येक कोडॉननुसार, आणि नंतर हे पूर्ण mRNA रीड झाला त्याच्यानंतर ही चेन कंडेन्सेशन होईल आणि प्रोटीन फॉर्म होईल. ओके, तर हे झालं ट्रान्सलेशन. आणि हा जो रायबोझोम एक कोडॉन रीड केल्यानंतर आणि एक अमिनो ऍसिड आणल्यानंतर tRNA जे पुढे सरकतोय तर त्याला म्हणायचं ट्रान्सलोकेशन. तर आज आपण हा पॉइंट बघितला, कोणता? ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. ओके, आणि म्युटेशन म्हणजे काय? म्युटेशन बद्दल पण इन्फॉर्मेशन दिली आहे. म्युटेशन म्हणजे डीएनए मध्ये ज्या न्यूक्लियोटाइड्स आहेत, न्यूक्लियोटाइड आणि बेस आहेत, त्यांच्या पोझिशन चेंज होणं, अचानक चेंज होणं म्हणजे म्युटेशन आहे. ओके, तर आज आपले हे पॉइंट झाले. ओके, 2 पॉइंट शिकलो आपण. पहिला हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस, आणि सेकंड प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय बघणार? नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इव्होल्युशन बघणार, एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन बघणार. तर हे एका लेक्चर मध्ये, आणि राहिलेला पार्ट डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लामार्किझम, स्पेशिएशन आणि ह्यूमन इव्होल्युशन एका लेक्चर मध्ये बघणार, आणि आपला हा चॅप्टर आपण संपवणार. ओके, तर आजच्या लेक्चर पुरतं एवढेच. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत पोहोचवा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन इन नेक्स्ट लेक्चर.